जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 9वा यज्ञ सिकवन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। दुर्बळ नाचारी ओढग्रस्त आळसी खादाड ऋणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांघराया नाही कोपट नाही अभागी। श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 12वा विवेक वैराग्य नाम। विवेक आणि वैराग्य या दोघांची जोड मनुष्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत गरजेची आहे आणि त्यामधील समास 9वा यज्ञ सिकवन नाम याचं विवरण आज समर्थ आपल्याला करायला घेत आहेत। दुर्बळ नाचारी ओढग्रस्त आळसी खादाड ऋणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। म्हणजे सगळा हा प्रकार मूर्खपणाचा दिलेला आहे समर्थांनी। समर्थ म्हणतात या समासाचं नावच मुळात समर्थांनी यज्ञ सिकवन नाम असं दिलेलं आहे। यज्ञ म्हणजे काय तर प्रयत्न। आता प्रयत्न म्हणजे प्रयत्न करा असं समर्थ म्हणतात आहे आणि हा संदेश समर्थ आपल्याला देतात आहे की प्रयत्नांती परमेश्वर यज्ञ तो देवची जाणावा। यज्ञ म्हणजे प्रयत्न करा, कारण प्रयत्नांशिवाय तुम्हाला काहीही भेटणार नाही। हातपाय न हलवता जर तुम्ही तिथेच बसून राहिलात आणि जर म्हटलात मला सगळं बसल्या जागी मिळालं पाहिजे तर ते शक्य नाही, कारण बसून काहीही मिळणार नाही। प्रयत्न हा करावाच लागेल, कारण समर्थ प्रयत्नांना खूप मोठा प्रयत्न करा असं समर्थ सांगत असतात नेहमी, कारण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट प्राप्त होणार नाही। त्यामुळे समर्थ म्हणतात या समासाचं नावच मुळात यज्ञ सिकवन नाम असं दिलेलं आहे। समर्थ प्रयत्नांना जास्त महत्त्व देतात। माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मला मिळालं नाही असा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणू शकतो। काय म्हणू शकतो? माझ्या नशिबात नव्हतं म्हणून ते मला मिळालं नाही। जो प्रयत्न करतो तोच म्हणू शकतो। जो विना प्रयत्नांचा म्हणेल की माझ्या नशिबातच नाही तर काय फायदा आहे मी करून ते। अरे प्रयत्न तर कर ना। प्रयत्न करून जर तुला भेटत नसेल तर खरंच तुझ्या नशिबात नसेल, पण जर प्रयत्न केलेस तर तुला नक्कीच ते प्राप्त होईल। म्हणून समर्थ म्हणतात की प्रयत्न करणारा मनुष्य हेच म्हणू शकतो, बाकी कोणीच म्हणू शकत नाही। अखंड प्रयत्न करणाऱ्या माणसाला यश नक्की मिळते, म्हणून आम्ही सदैव प्रयत्न केला पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात आहे। म्हणून समर्थ म्हणतात की इहलोक सुखी करण्यासाठी सुद्धा प्रयत्नच आहे, परलोकासाठी सुद्धा प्रयत्नच आहे। आपली नाव प्रपंचाकडून परमार्थाकडे न्यायची आहे। या टोकावरून इहलोकाकडून परलोकाकडे आपल्याला जायचं आहे, म्हणजे नुसतं जाणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत। आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की उन्नत व्हायचं असेल तर सुद्धा प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही। मग या समासामध्ये समर्थांनी 2 भाग सांगितले आहेत। आता 2 भागांमध्ये समर्थांनी त्याचं वर्गीकरण केलेलं आहे। पहिल्या भागामध्ये समर्थ आपली दिनचर्या चांगली करा असे म्हणतात आणि दुसऱ्या भागामध्ये समर्थ उत्तम गुणांचे पायी व्हा असं ते सांगतात आहे। म्हणून आता समर्थ काय म्हणतात आहे ते पाहू आपण। समर्थ पहिल्या ओळीमध्ये म्हणतात आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम समास 9वा यज्ञ सिकवन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। दुर्बळ नाचारी ओढग्रस्त आळसी खादाड ऋणग्रस्त मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही अंथराया नाही पांघराया नाही कोपट नाही अभागी। म्हणजे एखादा माणूस समर्थ म्हणतात दुर्बळ नाचारी आणि ओढग्रस्त। दुर्बळ नाचारी निराश्रित, ओढग्रस्त म्हणजे ओढग्रस्ती जगणारा, आळशी, खादाड, ऋणग्रस्त म्हणजे कर्जबाजारी, हे सगळं मूर्खपणाचे हे सर्व प्रकारे हा अयोग्य वर्तन करणारा, मूर्खपणे अवघे व्यस्त काहीच नाही। म्हणजे हा एकही गुण ज्याच्या अंगी नाही असा असतो, ज्याच्या अंगी एकही गुण नाही असा हा माणूस हे पहिल्या ओळीमध्ये समर्थांनी सांगितलेला आहे। मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी या समासाची सुरुवातच दुर्दैवी मनुष्य कसा असतो
आता दुर्दैवी मनुष्य, दुर्बल नाचारी ओढग्रस्त हा मनुष्य, दुर्बळ मनुष्य कसा असतो की मुळात जो प्रयत्नशील नाही तो दुर्दैवी आहे असं समर्थ म्हणतात. जो प्रयत्नच करत नाही तो दुर्दैवीच आहे. जर आपण सकाळी उठून जर कष्ट केले नाही, शेतात जाऊन राबलो नाही, तर आपल्याला पीक कसं काय मिळणार हो? मग नुसतं बसून आपल्याला मिळणार आहे का? नाही, प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. तुम्ही प्रयत्न जर केले तर प्रयत्नांनी आपल्याला आपले प्रारब्ध बदलते हो. कारण प्रयत्नांनी सत्कर्म घडते. सत्कर्माने पापक्षय होतो, पापाचा क्षय होऊन जातो आणि पापक्षय झाल्यामुळे पुण्याची बाजू वाढते आणि पुण्य वाढल्यामुळे सुख प्राप्ती होते. म्हणून आम्ही काय करावं तर आम्ही अखंड प्रयत्न करावे. जशी अखंड सावधानता समर्थांना आवडते, अखंड सावधान वासावे, हरिभक्तीसी सादर व्हावे. अखंड सावधानता समर्थांना नेहमीच आवडते. त्याचप्रमाणे समर्थांना अखंड प्रयत्न वादही आवडतो. मंदमती असेल तर त्याला सुद्धा ज्ञान प्राप्त होते. फक्त कशाने? प्रयत्नाने तो करू शकतो. आपण आज बघतो की जे मंद मुलं जी आहेत ती सुद्धा समर्थ म्हणतात प्रयत्न केली तर किती यश प्राप्त करतात हो. जे सामान्य, जे चांगल्या मुलांना करता येत नाही, ज्याला देवाने उत्तमाचं शरीर दिलं आहे, त्यांना जे जमत नाही ते ती मुलं करतात. काही मुलं पायाने ड्रॉइंग करतात, पायाने लिहितात, हात नसल्यामुळे. मग समर्थ म्हणतात प्रयत्न केला तर सगळं शक्य आहे, अशक्य असं काहीच नाही आहे. म्हणून प्रयत्नाला महत्त्व द्या. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे दुर्बळ आहे. कसा आहे तो? दुर्बळ नाचारी ओढग्रस्त, आळसी खादाड ऋणग्रस्त. कसा आहे तो? दुर्बल आहे, अनाचारी आहे, ओढग्रस्त आहे, आळशी आहे, खादाड आहे, कर्जबाजारी झालेला आहे, ऋणग्रस्त आहे, मूर्ख आहे, अवघे व्यस्त काहीच नाही. अशा काही व्यक्तिरेखा समर्थ इथे आता टाकतात आहे. म्हणजे आता पुढे समर्थ सांगतात हे सगळी मूर्खाची लक्षणं दिलेली आहेत. मग हे जे आहे ते विना प्रयत्न करतात ते लोक आहेत. मग समर्थ पुढे म्हणतात की ज्यांना समर्थ म्हणतात चांगलं खायला मिळत नाही, ज्यांना चांगलं घालायला मिळत नाही, म्हणजे खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, कोपट नाही, अभागी. म्हणजे ज्यांना धड खायला मिळत नाही, ज्यांना धड जेवायला मिळत नाही, काही ल्यायला मिळत नाही, नेसायला नाही, अंथरायला पण नाही आणि पांघरायला पण नाही, राहायला त्यांना खोपटं पण नाही, असा भागी तो असतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे कसा आहे तो? पहिलं सांगितलंय समर्थाने. पहिलं तो खादाड आहे, आळशी आहे, दुर्बळ आहे, अनाचारी आहे, कर्जबाजारी आहे. मग समर्थ म्हणतात हे काय होणार? हे सगळं असल्यामुळे, तो मुळात आळशी असल्यामुळे तो काही प्रयत्न करणार नाही आणि त्यामुळे त्याला जेवायला मिळणार नाही, खायला काही मिळणार नाही, ज्याला काही चांगलं घालायला मिळणार नाही, ज्याला नेसायला व्यवस्थित नाही, अंथरून पांघरूनही ज्याला व्यवस्थित नाही, घरदारही नाही. आणि पुढे समर्थाने म्हटलं एवढंच नाही तर एवढं सगळं नसून त्याच्याकडे हे सगळं मूर्खपणाची लक्षणे आहेत. हे सगळं नसून सुद्धा समर्थ म्हणतात, पुढे म्हणतात नेसाया नाही, खाया नाही, जेवायला नाही, काहीच नाही. आणि पुढे सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही, पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विन परदेसी, तेने कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. आता समर्थ सांगतात आहे जसं घरदार नाही, काहीच नाही, तसं काय नाही, सोयरेही नाहीत म्हणतात समर्थ. सोयरे नाही, धायरे नाही, पुढे इष्ट नाही, मित्र नाही, कुठलाही मित्र नाही त्याच्याकडे, सगळे सोयरे नाहीत. म्हणजे अवघे सोयरे सगळे सुखाचे. तुमच्याकडे पैसा नाही, आता पैसा नाही म्हणजे सुख नाही, आणि सुख नाहीत म्हणून सोयरे नाहीत. म्हणून अवघे सोयरे सुखाचे, हे तुझ्या माझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हे. हे काही आपल्या सुखदुःखाचे सांगाती नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सुख आपोआप असणार, आणि सुख असल्यामुळे लोक त्याच्याकडे येणार, धावणार. म्हणून समर्थ म्हणतात सोयरे नाही, धायरे नाही, इष्ट नाही, मित्र नाही. आणि पुढे म्हटलंय पाहता कोठे ओळखी नाही, आश्रय विन परदेसी. म्हणजे ज्याला सगळे नाहीत, सोयरे नाहीत, धायरे नाहीत, इष्ट मित्र नाही, त्याची कुणाशी ओळख नाही. पाहता कोठे ओळखी नाही, त्याची कुणाशीही ओळख नाही, ओळखी नाही त्याची. आश्रय विन परदेसी.
म्हणजे असा आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. म्हणजे परदेशी माणूस कसा इथे येऊन त्याच्याकडे काहीच नसतं, तसं समर्थ म्हणतात आश्रयाशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणजे आश्रय विना परदेशी, आश्रयाशिवाय परदेशी माणसासारखा दैन्यवाना झालेला असतो. म्हणून असा जर कोणी मनुष्य असेल तर त्याने काय करावं, तर आता समर्थ ते पुढे सांगत आहे. पहिलं त्याला सांगितलं कसा मनुष्य असतो, मग त्याने कसं सुधारावं, मग त्याने काय काय करावं, तर समर्थ आता पुढच्या ओळीमध्ये ते देत आहेत. तेने कैसे करावे, काय जीवेसी धरावे, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. ऐसे कोणी एके पुसिले, कोणी एके उत्तर दिदिले, कोणी एके उत्तर दिदले, श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता. मग त्याने काय करावे, कशा प्रकारे जिवंत राहावं की मरून जावं, करावं तरी काय, असं कोणी एकाने त्याला विचारलं आणि त्याला जे उत्तर गेले ते श्रोत्यांनी सावध होऊन आता ऐका. म्हणून आता समर्थ म्हणतात समर्थांना कोणीतरी प्रश्न विचारला आहे, एवढा हा मोठा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर समर्थ आता देत आहेत. कोणता प्रश्न, पहिल्या 2-3 ओळीमध्ये तो प्रश्न दिलेला आहे. त्याला खायला नाही, प्यायला नाही, कुणी आजारी आहे, त्याला मित्र नाही, इष्ट नाही, मित्र नाही, सोयरे नाहीत, अशा माणसाने जगावं तरी कसं, जगावं की मरावं, वाचावे की मरावे, कोण्या प्रकारे. मग आम्ही मरावं तर कसं मरावं, म्हणून म्हटलं ऐके कोणी ऐसे पुसले, ऐसे कोणी एके पुसिले. मग समर्थ आता त्याचं उत्तर देतात आहे. समर्थाने एकच वाक्यात त्याचं उत्तर दिलेलं आहे. ऐसे कोणी एक पुसले, कोणी एके उत्तर दिदले, श्रोती सावध ऐकिले पाहिजे आता. लहान थोर काम काही केवल्या वेगळे लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, करंट्या सावध पाही सदैव होसी. मग आता समर्थ म्हणत आहेत की हा जो एवढा मोठा प्रश्न समर्थांना विचारलेला आहे त्याचं उत्तर आता समर्थ इथे देत आहेत. मग समर्थ म्हणतात आहे की जगाच्या पाठीवरचं, समर्थ म्हणतात जगाच्या पाठीवरचं कुठलंही काम, ते लहान असो किंवा मोठं असो, ते केल्याशिवाय कळत नाही. केल्याशिवाय कसं कळणार हो, जर आम्ही ते काम केलं तरच आपल्याला त्या कामामधलं काय आहे, काम कसं करावं, काय काम आहे ते समजणार. जर आपण केलंच नाही तर कसं कळणार आहे. मग समर्थ काय म्हणतात, तर जगातलं असं कुठलंच काम नाही की जे लहान आहे आणि मोठं आहे. कारण पोट भरण्याचं काम, पोट भरण्यासाठी आपण काम करतो, त्यामुळे ते लहान असो वा मोठं असो त्याच्यामध्ये लाज बाळगायची गरज नाही. ते केल्याशिवाय कळत नाही, ते आधी करावं लागतं. म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने, लहान थोर काम नाही, कोणतंच काम लहान थोर नाही, केला वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसी. म्हणजे ते इतरांना जर लहान मोठे जे आहेत ते काम काही कळत नाही आणि केल्याशिवाय ते कळणार नाही. आणि आचरण केल्याशिवाय बोलणे म्हणजे काय आहे, एक करंट. म्हणजे ते जर आपण गुणच घेतलेले नाही, त्याच्याप्रमाणे वागलोच नाही तर आणि त्याच्यानुसार बोलतो आहे, ते सगळं करंटपणाचं लक्षण आहे. मग करंट्या सावध पाही सदैव होसी. मग आता दिलेलं आहे समर्थाने, अंतरी नाही सावधानता, यज्ञ ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैचा. म्हणून आळस सोडावा, यज्ञ साक्षेपे जोडावा, दुच्छितपणाचा मोडावा थारा बळे. मग आता म्हटलंय काय, अंतरी नाही सावधानता. आता म्हटलंय करंटी माणसं जी असतात, जी करंटी माणसं म्हणजे कोण, आळशी, त्या लोकांना कामच करावं वाटत नाही हो. नुसतं झोपून राहावं, बसून आपल्याला आयतं सगळं मिळावं अशी त्यांची इच्छा असते. ते कोणतंही काम करायला बघत नाहीत, म्हणजे काम चुकारपणा. त्यांना झोपूनच आवडते. कष्ट करणारे जे लोक असतात त्या लोकांना रिकामं बसवत नाही. बघा अगदी म्हातारपणी सुद्धा काही वृद्ध आईवडील किंवा वृद्ध व्यक्ती अशा असतात की ज्येष्ठ पुरुष, ज्येष्ठ स्त्री, म्हणजे जे काही आपले आजी आजोबा, पणजोबा, पणजी जे काही आहेत आई वडील आपले, मग ते एवढे कष्टाळू असतात ना की त्यांना सगळं घरदार, पैसा, अडका, गाडी, बंगला सगळं आहे, तरी सुद्धा ते कष्ट करतात. कारण त्यांना रिकामं बसण्याची सवयच राहिलेली नाही आहे. आणि ज्यांना रिकामी बसायला आवडतं त्यांना कितीही काम घरात असू द्या तरी सुद्धा ते उठून काही काम करणार नाही. म्हणजे ते आळशीपणाचं लक्षण आहे. मग काही लोकांना रिकामं राहायला अजिबात आवडत नाही. काही लोक बघा रिटायर झाल्यानंतर सुद्धा गावाकडे जाऊन किती काय
करतात, तिथे जाऊन बाग फुलवतात, ती फुलवतात, त्याचं काही जे पीक आहे ते उत्पन्न घेतात, ती स्वतः तिथली ताजी फळं, ताज्या फळभाज्या, फुलभाज्या, सगळे फुलं, नंतर ते भाज्या काय काय आहे ते सगळ्या पिकवून ते स्वतः ते त्याच्यात राबून कष्ट करून ते तिथे पिकवतात आणि तिथे मस्तपैकी नगरी करतात. म्हणजे ते कष्ट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते, कारण पहिल्यापासून त्यांनी कधी बसून खाल्लेलंच नाही, सदैव कष्ट केलेले आहेत. कष्ट केल्या माणसाला कसलीची लाज नाही किंवा कशाची मर्यादा नसते. आता माझं वय झालंय, मला जमणार नाही. जो माणूस कष्ट करतो तो सतत कष्ट करत राहतो, म्हणजे त्याला आवड असते की आपण काही ना काही केलं पाहिजे, रिकामी बसून चालणार नाही. आणि रिकामी लोकांना काम करणं अजिबात आवडत नाही. मग समर्थ म्हणतात, जे रिकामी आहेत त्यांची ही अवस्था झालेली आहे. काय झालेली आहे तर समर्थाने पहिल्या 2 ओवीमध्ये लिहिलेले आहे. म्हणजे जे काम करतात आहे, जे कष्ट करतात आहे त्यांची अवस्था नाही झालेली आहे ही. जे लोक रिकामी आहेत त्यांची अवस्था झाली आहे. म्हणून म्हटलंय, खाया नाही, जेवाया नाही, लेया नाही, नेसाया नाही, अंथराया नाही, पांघराया नाही, खोपट नाही अबागे. म्हणजे त्यांना खायला मिळत नाही, अंथरायला नाही, पांघरायला नाही, काहीच नाही. सगळे सोयरे इष्ट मित्र त्यांच्यासोबत कोणीच नाही, राहायला सुद्धा नाही. आणि म्हणून इथे संत समर्थ म्हणतात, अंतरी नाही सावधानता. काय म्हटलंय? अंतरी नाही सावधानता, यज्ञ ठाके ना पुरता, सुख संतोषाची वार्ता तेथे कैची. मग जो अंतरी सावध नाही, अंतरी आतमध्ये सावध नाही, आपलं मन आपलं सावध असलं पाहिजे. मन सावध असतं, हे करू नको. काही वेळा बघा, एखाद्या वेळी आपण जर चुकीचं काही करत असो तर मन आपलं आतून सांगत असतं ते करू नको, त्याचा परिणाम वाईट आहे. म्हणजे अंतरी नाही सावधानता, अंतरी सावध नाही. सुख आणि संतोष आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला अखंड सावधानता लागेल. आणि नुसते अखंड सावधान राहून चालणार नाही, तर त्याला प्रयत्नही करावे लागतील. प्रयत्न केल्याशिवाय ते मिळणार नाही. प्रयत्नांशिवाय माणसाचा परमार्थही होऊ शकत नाही. बघा, कंटाळापासून कसं चालेलं, प्रयत्न आहेत प्रत्येकाला, प्रत्येकाच्या त्या त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न आहेत. आपण म्हणतो काय की शेतकऱ्याला कष्ट आहेत, जे ऑफिसमध्ये लोक बसतात त्यांना कष्ट नाही, असं नाही हो. त्यांना पण तिथे बुद्धी चालवावी लागते, त्यांना पण तिथे डोकं चालवावं लागतं. काही वेळा त्यांना समर्थ म्हणतात त्यांना पण बुद्धीचा खेळ करावा लागतो, म्हणजे बुद्धी चालवावी लागते, त्यांना पण प्रयत्न करावे लागतात. दिवस रात्र ते कम्प्युटरवर बसून अगदी डोळे दुखत असले तरी काही प्रोजेक्ट त्यांना पूर्ण करावे लागतात. म्हणजे जे काही त्यांचं काम आहे ते म्हणा, तसं शेतकरी आपला दिवस रात्र कष्ट करत असतो, तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक माणसाला हे कष्ट आहेत. म्हणून कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही हो. कष्ट केलं तर कसं मिळणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आम्हाला जर पाहिजे असेल तर आम्हाला अखंड सावधानता लागेल. आणि नुसतं अखंड सावधान राहून चालणार नाही, तर त्याला प्रयत्नही करावे लागतील. कारण प्रयत्नांशिवाय माणसांचा परमार्थही होऊ शकत नाही आणि प्रपंचही होऊ शकत नाही. म्हणून म्हटलंय समर्थ, कारण जाग्यावरून उठून जेवण केल्याशिवाय आपल्याला जेवण मिळणार नाही. आपण जर म्हटलं झोपूनच आता जेवण तयार आपोआपच होईल, कसं होणार हो. ते उठून ते तांदूळ धुवून स्वच्छ कुकरला लावणे किंवा टोपात लावणे किंवा एखादी आमटी करणे, भाजी करणे, ज्यावेळी उठून आपण करणार त्यावेळी ते होणार. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, म्हणून आळस सोडावा. म्हणून तुम्ही आळस सोडा, या सगळ्यांपासून तुम्ही मुक्त व्हा आणि प्रयत्न करायला शिका. प्रयत्न केले तर जीत ही तुमचीच आहे, यश ही तुमचंच आहे. त्याच्यामुळे प्रयत्न करा, प्रयत्नाशिवाय काहीच नाही हो. जे मोठे लोक आज जे सक्सेस आहेत ते प्रयत्नाशिवाय नाही आहे. दिवस रात्र एक केलेले आहे त्यांनी. काही माणसं अशी असतात की बालपण एवढं गरिबीत केलेलं असतं, दर जेवायला 2 टाईमचं जेवण नाही, एखाद वेळेस भेटले ते पण पुरेसं नाही. मग ते एवढे हाल अपेष्टा सहन करतात आणि नंतर हळूहळू त्यांची परिस्थिती चांगली होते. हळूहळू त्यांना खायला, जेवायला, प्यायला सगळं काही ते मिळवतात, पण ते प्रयत्न करूनच मिळवतात हो, असं बसून त्यांना मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, म्हणून आळस सोडावा. आळस हा माणसाचा शत्रू आहे, म्हणून आळस पहिला सोडा. सगळ्या शत्रूंपेक्षा घातक आळस आहे. म्हणून आळस सोडावा, यज्ञ साक्षेपे जोडावा, दुच्छितपणाचा मोडावा थारा बळे.
प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरावी स्मरावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. आता समर्थ इथे सगळं सांगतात आहे. आळस सोडा आणि काय करा, तर म्हणून आळसाचा आळस करावा, आळसाचा आळस करावा असं सांगितलं आहे समर्थाने. म्हणून दुःखित होऊ नका, दुर्लक्ष करू नका. आपल्या घरातील अनेक कामं जे होत नाहीत याचं कारण दोनच आहे, एक आळस आणि किती वेळ आमच्या हातात आहे ते आहे. बघा, आळस आपल्याकडे आळस भरून पुरून उरलेला आहे, खूप आळस आहे हो. आपल्याला सगळं करण्यासाठी आळस सोडावा लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की संध्या स्नान देवार्चन एकाग्र मनाने जप हरिकथा अध्यात्म निरूपण करा. हे पण कधी शक्य आहे, जेव्हा तुम्ही आळस सोडाल त्यावेळीच हे सगळं शक्य आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, म्हणून आळस सोडावा, यज्ञ साक्षेपे जोडावा, दुच्छितपणाचा मोडावा थारा बळे. मग समर्थाने इथे दिलेलं आहे. आता आपल्या घरातील अनेक कामं जी होत नाहीत याची दोन कारणं आहेत, एक तर आळस आहे आणि किती वेळ आमच्या हातात आहे हो. माणसाचा केवळ म्हणजे आयुष्य माणसाचं केवळ आळसानेच वाया गेलेलं आहे. अनेकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने बुद्धिमत्ता दिली होती, शरीर स्वास्थ्य दिले होते, घरातले वातावरण चांगलं होतं, सगळं होतं, पण तुम्ही मागे का? कारण सगळ्या लोकांची प्रगती होते, पण तुम्ही मागे का राहता? तर याचं उत्तर आहे आळस. आणि आळस असल्यामुळे समर्थ म्हणतात, आळस असल्यामुळे तुमची प्रगती झालेली नाही. म्हणून प्रयत्न करा, कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केला तरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. विनासायास काहीही मिळत नाही. प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. पक्ष्यांना सुद्धा आपला स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांना आपलं खाद्य जमा करावं लागतं. फिरून फिरून ते आपल्या त्या घरट्यामध्ये आपल्या मुलांना पिल्लांना ठेवून ते दिवसभर भटकंती करत असतात त्या अन्नाच्या शोधामध्ये हो. मग ते प्रयत्न पक्ष्यांनी केल्याशिवाय त्यांना खायला मिळणार नाही. मग तसं आहे. मग आम्ही सदैव दुच्छितपणा जो आहे तो टाका आणि लक्षपूर्वक काम करा. म्हणून इथे समर्थ पुढे म्हणतात आहे, बघा, समर्थाने आता सगळं सांगितलं आहे की आपली दिनचर्या कशी असावी. एक उत्तम दिनचर्या समर्थाने दिलेली आहे. काय करावं, प्रातःकाळी उठत जावे. हेच आम्हाला नेमकं जमत नाही. प्रातःकाळी म्हटलं, सकाळी उठायचं म्हटलं की आमचा गंभीर प्रश्न उभा राहतो. आपल्याला जगण्याचा कठीण प्रश्न वाटत नाही, पण ते सकाळी उठण्याचा गंभीर प्रश्न असतो. बऱ्याचशा घरात 10 वाजेपर्यंत सकाळ होत नाही. मग समर्थ म्हणतात कधी उठायचं, प्रातःकाळी उठत जावे. नाही उठायला जमत, मान्य आहे. काही लोक खूप थकतात हो कामं करून, परंतु समर्थ म्हणतात प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरामी स्मरा करावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. सकाळी उठल्यानंतर जर सकाळी आपण दररोज लवकर उठलो तर आपलं शरीरही सुदृढ आणि निरोगी राहतो. सकाळची शुद्ध हवा, ते शुद्ध वातावरण एवढं उत्तमाचं असतं. ते सकाळचं येणारं सूर्यकिरण, त्याच्यामुळे आपलं पूर्ण शरीर तेजस्वी होतं. आणि त्यामुळे त्या उन्हाची खरी गरज आपल्याला आहे, त्या सूर्यकिरणांची. अगदी प्रकाशित, लख्ख प्रकाशित होणारे आपल्या घरामध्ये जो झरोखा येतो तो किती सुंदर वाटतो. मग समर्थ म्हणतात आपल्या शरीराला उत्तमाची हवा मिळाली पाहिजे, तर सकाळी उठून आपण सकाळी उठलं पाहिजे, तर आपल्याला ती शुद्ध हवा आपल्यापर्यंत येऊ शकते, आपल्याला ती मिळू शकते. म्हणून लवकर उठावे. प्रातस्मरामी म्हणून भगवंताचं स्मरण करावं, नित्य नेमाने पाठांतर करावं. मग श्री समर्थाने आतापर्यंत जे लोक आळशी आहेत त्यांना आग्रह केला आहे की तुमचा आळस तुम्ही झटका. आतापर्यंत काय सांगितलं, तुमचा आळस झटका. सगळं आळशी माणसाचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही आळशी माणसाने काय काय झटकून टाकावं हे सांगितलं आहे. आता शत्रू नाही, आमचा शत्रू कोण आहे, दुसरा कोणीच नाही, आळस आहे हो. आळसच आमचा शत्रू आहे. तर तो आळस हा महाशत्रू आहे आमचा. माणसाचं नुकसान शत्रूकडून जेवढं होते त्याच्यापेक्षा 1000 पटीने आपलं नुकसान आळस करून घेत असतो. म्हणून श्री छत्रपती महाराजांच्या चरित्राने म्हणजे आपण जर चरित्राचा जर अभ्यास केला तर एक दिवस सुद्धा ते शांत झोपले नसतील हो. अखंड प्रयत्न करत राहिले. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. म्हणजे याच्यासाठी हिंदवी स्वराज्यासाठी आपण जे आता उत्तमाचे जीवन जगतो आहे त्याच्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी किती सायास केले, खूप कष्ट घेतले. दिवसभर मला वाटतं ते प्रयत्न करत असतील समर्थ हो.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज सगळ्या आया बहिणी कशा आहेत, सुरक्षित आहेत. मग समर्थ म्हणतात त्यांनी दिवस सुद्धा बघितला नसेल, एक दिवस सुद्धा ते शांत झोपले नसतील. अखंड प्रयत्न आणि म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या सज्जनांना निर्भयता यावी यासाठी अखंड धडपड केली आहे. अखंड धडपड केली, स्वतःसाठी नाही, अखंड सज्जनांना, सगळ्या सज्जनांना. म्हणून महापुरुषांनी जे केलं ते आम्ही केलं पाहिजे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की सकाळी आम्ही उठलं पाहिजे. उशिरा उठणे हा आजच्या तरुण पिढीचा एक आवडीचा भाग झालेला आहे. उद्या सुट्टी, वाव मस्त, 10 वाजता उठणे म्हणजे आता तरुण पिढीचं एक फॅड झालेलं आहे की सकाळी लवकर उठणे. मग सूर्य उगवण्याच्या अगोदर उठून आंघोळ करणे असं जुने लोक सांगत असत बघा. जुन्या घरात जे आजी आजोबा आपले असतात ते बघा सगळ्यात लवकर, सगळ्यांच्या अगोदर ते उठून, आपल्या अगोदर उठून ते सगळं त्यांची सडा रांगोळी होऊन देवाची पूजा करून ते अगदी मस्त नाश्त्याला बसलेले असतात. मग समर्थ म्हणतात आहे की ते केवढे कष्ट घेतात हो. सकाळी उठून एवढं सगळं, म्हणजे सकाळी उठून ते सगळं त्यांची कामं 10 वाजायच्या अगोदर आवरलेली असतात ज्यावेळी आम्ही उठतो त्यावेळी. म्हणजे अशी जुनी लोक सांगत असत की सकाळी लवकर उठून आंघोळ करा, मग आपल्या हातात खूप वेळ मिळतो. सकाळी जर उठलं तर बघा भरपूर वेळ असतो. जर आपण समजा आपल्याला 5 वाजता नाही उठायला जमलं, 6 वाजता उठा. 6 वाजता नाही जमलं 7ला, 7:30, 7 पर्यंत तर आपण उठूच शकतो. मग ते 7 वाजता उठल्यानंतर जर आपली कामं 7 वाजता उठलो तर लवकर होणार. 11च्या अगोदर सगळी कामं आपण रिकामी. आणि जर तेच आपण जर 10 वाजता उठलो, 12 वाजता उठलो तर आंघोळी झाल्या आपल्या. 10 वाजता उठलो, 12 वाजेपर्यंत आंघोळी होणार. 2 वाजता जेवण झालं, 3 वाजता वामकुक्षी केली, 5 वाजता जर उठलो तर दिवस संपला. कसा संपला? आता दिवस खाणं पिणं आणि झोपणं यामध्ये सगळा दिवस गेला. म्हणून आम्ही आमच्या जीवनाला उत्तम दिशा मिळाली पाहिजे, उत्तम संस्कार झाला पाहिजे. म्हणून सकाळी लवकर उठून आवरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे प्रातःकाळी उठत जावे, प्रातस्मरावी करावे, नित्य नेमे स्मरावे पाठांतर. त्या भगवंताचं स्मरण करा. सकाळी उठा, जी काही तुमच्या प्राथमिक विधी आहे त्या करा. टूथब्रश करून नंतर समर्थ म्हणतात आंघोळ करून भगवंताचं स्मरण करा. त्या भगवंताला अर्धा तास द्या, त्या भगवंताचं नामस्मरण करा. हे भगवंता, हे समर्था, तुमच्या कृपा आशीर्वादाने, तुमच्या सामर्थ्याने, तुमच्या आज्ञेने आजचा दिवस, कालचा दिवस माझा खूप उत्तमाचा गेला आणि आजचाही दिवस तुमच्या कृपेने, तुमच्या आज्ञेने, तुमच्या सामर्थ्याने हा दिवस उत्तमाचा जावा एवढं समर्थांकडे निवेदन ठेवावं. आणि आजचा पूर्ण दिवस कुणाच्याही मनाला धक्का लागणार नाही, कुणालाही माझ्याकडून त्रास होणार नाही, माझ्यामुळे त्रास होणार नाही याची दक्षता मी घेईन समर्था. पण तुम्ही सामर्थ्य मला पुरवा आणि तुमचं नामस्मरण, तुमचं जे नाम आहे ते अखंड माझ्या मुखावर अखंड स्मरणात ते राहू दे आणि मुखावर माझ्या सतत ते येत राहू दे, असं त्या समर्थांना आपण सकाळी उठून प्रार्थना केली पाहिजे आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात केली पाहिजे. मग सगळ्या गोष्टींना आपल्याला वेळ मिळत जाईल. म्हणून म्हटलंय नित्य नेमे स्मरावे पाठांतर, मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. बाष्कळपणा म्हणजे काम काय हो, तर काम नसताना बडबड करणं. काही लोक असतात बघा काहीच करत नाहीत पण मोठेपणा एवढा सांगतात ना की असं बघून त्यांना पहिल्यांदा वाटतं की हे एवढं त्याने मिळवलं असेल, त्याने केलं असेल. पण काही लोक बडबडतात खूप, पण त्यांच्या हातून काहीच होत नाही. काही लोक बोलत नाहीत पण हातून बरंच काही काम करून घेतात. म्हणजे बाष्कळपणा म्हणजे काम नसताना बडबड करणे. काय गरज आहे का हो? नाही करायचं. काय गरज आहे? जेवढा मुद्दा आहे, जेवढं काही सांगायचं आहे तेवढंच सांगायचं, त्याच्या पलीकडे आपली बडबड असता कामा नये, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होईल. म्हणून म्हटलंय बहुत पाठांतर दे रे राम, संगीत गायन दे रे राम, सज्जन संगती दे रे राम. या सगळ्या गोष्टी समर्थांनी मागितल्या आहेत. त्या कीर्तनांच्यासाठी मागितलेल्या आहे, कीर्तनकारांच्यासाठी आता मागितलेल्या आहे. काय सांगितलंय? बहुत पाठांतर दे रे राम, संगीत गायन दे रे राम, सज्जन संगती दे रे राम,
सगळं हे सांगितलेलं आहे. आणि आता समर्थ सगळं ते कीर्तनकारांसाठी काय काय आहे मागितलेलं आहे ते कीर्तनकारांनी काय काय आहे मागून ठेवलं आहे. मग पाठांतर असलं पाहिजे कीर्तनकारांकडे. कागद पाहून बोलणं समर्थांना अजिबात मान्य नाही. जे काही तुम्हाला येतं ते तुम्ही परखड तुमचे विचार मांडा. आपण ते कागद घेऊन कशाला बोलताय? त्याची सवय लावा, हळूहळू सवय होईल. जसं आपण शाळेत बघा, सुरुवातीला जे आपल्याला जमायचं नाही त्याही आपण कागद घेऊन वाचायचो, किंवा एखादी वक्तृत्व स्पर्धा असली कागद घेऊन बोलायचो. परंतु नंतर हळूहळू जसं पाठांतर होत गेलं आपल्या लक्षात राहायला लागलं तसं आपण कागद बाजूला केला. म्हणजे तसंच समर्थ म्हणतात आहे की अभ्यासे प्रगट असावे, नाही तर झाकून असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. अभ्यासे प्रगट व्हावे, अभ्यासाने प्रगट असावं, नाही तर गप्प बसावं. प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. म्हणजे बहुत पाठांतर कंठी धरावे ग्रंथांतर. समर्थाने म्हटलंय ज्याला पाठ करायचं आहे त्याचं पुढे पाठ मागे सपाट होता कामा नये. आता पाठ करायचं आहे, समजा आता हा समास आहे 9वा, यज्ञ सिक्वन नाम. हे आपल्याला आता हे विवरण समर्थ देत आहेत. परंतु मागचा जो समास होता ज्याचं नाव आहे काळ रूपनाम, तो विचारल्यानंतर आपल्याला तोही आठवला पाहिजे. त्याच्यामध्ये काय काय दिलंय, कोणत्या कोणत्या काळाचं वर्णन दिलं आहे, काळ आणि रूप काय सांगितलेलं आहे समर्थाने, ते सगळं त्याचं आपण ते मागचं सपाट करून चालणार नाही. पुढचं पाठ करताना आपण मागचंही ध्यान ठेवलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थ पुढे सांगतात आहे की पुढे पाठ मागे सपाट असं होता कामा नये. कारण आपण पुढे पुढे पाठ करत जातो आणि मागच्या गोष्टी विसरून जातो. म्हणून समर्थ म्हणतात मागील उजळणी पुढे पाठ, आपल्या जीवनाला मागील उजळणी पुढे पाठ. काय म्हणतात? नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. आता समर्थ म्हणतात मागील उजळणी पुढे पाठ. मग मागील उजळणी पुढे पाठ म्हणजे आपल्या जीवनाला उत्तम करण्यासाठी काही गोष्टी सोडल्या पाहिजेत. म्हणून समर्थाने इथे दिनचर्या कशी असावी यावर भर दिला आहे. मग दिनचर्या समर्थाने आता सांगितली की सकाळी लवकर उठावं, जे काही आहे ते आवरावं, म्हणजे आपल्याला भरपूर वेळ दिवसाचा मिळतो. मग समर्थ म्हणतात ही जी काही दिनचर्या समर्थाने दिलेली आहे त्याच्यावर भर दिला आहे. सामान्यतः सगळे लोक सकाळी उठतात, उशिरा उठणारे लोक आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ वाया घालतात. बरेचसे लोक आता सकाळी उठतात, ज्यांना त्यांना आता समजलेलं आहे सकाळी उठलं तर आपलं आरोग्य चांगलं राहील. आपल्यामध्ये जो आळसपणा आहे किंवा जे लठ्ठपणा येतो आहे, किंवा समर्थ म्हणतात जास्त उशिरा उठल्याने म्हणजे खूप उशिरा उठल्याने आपल्या शरीरालाही त्रास होतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात रात्र ही आरामासाठी आहे आणि दिवस हा कामासाठी आहे. हे सांगितलेलंच आहे. आता सूर्य दिवसा काय येतो? कारण ते सगळीकडे उजेड होतो. मग उजेड झाल्यावर आपल्याला काम करायचं आहे. मग रात्र आहे ना, पूर्ण तुम्हाला रात्र आहे, झोपायचंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात लवकर निजे लवकर उठे, त्यासाठी एक पर्याय आहे. लवकर निजे लवकर उठे, लवकर झोपलात तरच लवकर उठाल. म्हणून लवकर झोपायची सुरुवात करा. आधी पहिलं लवकर झोपायला सुरुवात करा तरच सकाळी लवकर उठाल. त्यास सुख समृद्धी लाभे, म्हणजे त्याच व्यक्तीला सुख आणि समृद्धी लाभणार आहे. ज्या माणसाला सुख समृद्धी हवी असेल त्याने आपल्या दिनचर्येमध्ये पहाटे लवकर उठण्याची सवय लावावी. समर्थ म्हणतात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठत जावे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे किती हो? 3:30 ते 4च्या दरम्यान तो ब्रह्ममुहूर्त असतो. म्हणजे डायरेक्ट थेट भगवंताची आणि आपली भेट होते. तिथे कोणीही एजंट नसतो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे तिथे दुसरा कुणी नाही, मी आणि माझा भगवंत. सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर जर आपण उपासना केली, ब्रह्ममुहूर्तावर जर स्मरण केलं तर डायरेक्ट ते भगवंता चरणी जाऊन पोचतं. कारण सकाळी एवढ्या पहाटे आपली आणि भगवंताची सहज भेट होऊन जाते हो. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उठावं आणि त्या भगवंताचं ज्याने हे आपलं सुखी आयुष्य, उत्तमाचं आयुष्य, समाधानी आयुष्य आम्हाला दिलेलं आहे त्याच्यासाठी आपण थोडा वेळ काढावा. त्या ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप जो आहे तो अधिक खोलवर उतरतो, भगवंतापर्यंत जास्त जाऊन पोचतो. कारण सकाळी उठल्याबरोबर बघा कशाचाही आवाज नसतो, कोणाचीही गडबड नसते, कसलाही त्रास नसतो, आपण निवांत असतो. फक्त माझा भगवंत आणि मी, याच्या पलीकडे कोणी नाही. म्हणजे तो एक सोहळा तिथं असतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्रह्ममुहूर्तावर उठावं. त्या ब्रह्ममुहूर्तावर केलेला जप जो आहे तो अधिक खोलवर उतरतो आणि भगवंतापर्यंत थेट जाऊन पोचतो. सकाळी लवकर उठून फिरायला गेलं तर वातावरणामध्ये जी शुद्धता आहे,
वातावरणामध्ये शुद्धता असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असते आणि आरोग्यही चांगले राहते. सकाळी पहाटे लवकर उठून जर आपण काही पाठांतर केलं, अभ्यास केला, तर आपला तो दीर्घकाळ स्मरणात राहतो. जसं आपल्याला लहानपणी सांगायचे बघा, आपले आई वडील, आजी आजोबा आपल्याला सांगायचे, रात्रीचे लेट जर आपण जागे राहत असू तर सांगायचे, आता झोपा, सकाळी पहाटे उठून जरी अर्धा तास तुम्ही जरी पाठांतर केलं, 1 तास जरी पाठांतर केलं, वाचन केलं, तरी तुम्हाला ते चांगलं लक्षात राहील. आता कितीही घोकमपट्टी केली तरी एवढी लक्षात राहणार नाही, परंतु सकाळी ज्यावेळी आपण एखादं पाठांतर करतो ते आपलं चांगलं स्मरणात राहतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सकाळी उठून जर आपण त्या भगवंताला वेळ दिला, त्याच्यासाठी जर आपण जर वेळ काढला, तर काय होईल, समर्थ म्हणतात, ते उत्तमाचं सगळं होऊन जाईल. म्हणून पाठांतरही सकाळी उठून केलं तर आपल्याला ते पाठांतर चांगलं लक्षात राहतं. म्हणून पुढे समर्थांनी आता इथे म्हटलेलं आहे की समर्थ आता देत आहेत, मागी प्रत्येक काळी उठत जावे, प्रातस्मरावी करावे, नित्यनेमे स्मरावे पाठांतर, मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करू नये. मग समर्थ मला बहुत असावे पाठांतर. मग कीर्तनकारांना, प्रवचनकारांना, बोलणाऱ्यांना आपलं पाठांतर सतत उजाळा त्यांना देत राहावं लागतं. मग मुखाने राम आणि हाती काम, अशा प्रकारचं जर जीवन त्यांना चांगलं झालं, त्यांचं चांगलं झालं, तर त्यांना पाठांतर करणे अतिशय सोपं होतं. आणि पुढे पाठ करायचा आहे आणि मागे त्याला उजाळा द्यायचा आहे, म्हणजे काहीतरी उत्तम पाठांतर करावं आणि ज्यामुळे मी ते इतरांनाही सांगू शकेल. म्हणून सांगणाऱ्यावर श्रद्धा वाढावी, विश्वास वाढावा, म्हणून पहिलं आपलं पाठांतर असलं पाहिजे. म्हणून बहुत असावे पाठांतर, कंठी असावे ग्रंथांतर. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बोलणाऱ्याचं पाठांतर चांगलं असलं पाहिजे. म्हणून पुढे दिलाय समर्थाने, मागील उजळणी पुढे पाठ, नेम धरावा निकट, बाष्कळपणाची वटवट करूच नये. म्हणजे काहीतरी बोलत राहण्यापेक्षा आपण पाठांतर करत राहिलं पाहिजे. जसं संगीत शिकणारे लोक रोज संगीताचा अभ्यास करतात, सराव त्यांना खूप करावा लागतो, तेव्हा ती चाल कुठे चांगली येते. जिभेवर सरस्वतीने वास करावा असं जर वाटत असेल तर त्या जिभेला सुद्धा तेवढे कष्ट द्यावे लागतात. जसं वादकांना वादन करताना हाताचा सराव सारखा असावा लागतो, अचानक तिथं उभं राहिले तर चालणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट आहे जी मला पुढे करायची आहे, त्याचा सराव माझा आजपासून असला पाहिजे, मध्येच त्याला ब्रेक देऊन चालणार नाही, त्याच्यासाठी सराव असला पाहिजे. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की तुम्ही नेहमी पाठांतर करा आणि मागचं उजळत राहा. वयस्कर लोकांना विचारा, हो, जे आपण लहानपणी पाठांतर केलेलं आहे ते आजही पाठ आहेत. काही बघा 80 वर्षाची, 75 वर्षाची, 90 वर्षाची आजी एखादा श्लोक, एखादं जे तिने पाठ केलेलं आहे, एखादी शाळेतली कविता, एखादा जर प्रसंग, एखादा धडा असेल, एखादा पाठ असेल किंवा एखादी कविता असेल, एखादा श्लोक असेल, त्यांना एवढा भावतो आणि एवढा चांगला लक्षात राहतो की आपला काही अगदी आपल्याला पहिली, दुसरी, तिसरीतलं काही विचारलं तरी आपण पटापट सांगू शकतो. म्हणजे ते पाठांतर त्यांचं असं पाठांतर झालेलं आहे की ते खोलवर मनावर रुजलेलं आहे आणि ते उत्तमाचं पाठांतर त्यांच्या लक्षातही आहे आणि ते आजही त्यांना आठवत आहे. पण समर्थ म्हणतात, काल केलेलं आहे ते आज आठवत नाही. आत्ताचं आपलं कसं होतं, काल केलं आहे ते आता आठवत नाही. त्यांच्यावर संस्कार झालेले आहेत, म्हणून त्यांची सगळं ते उत्तमाचं आहे. आपली पाठी आता पूर्ण भरलेली आहे, त्याच्यावर आता पूर्ण म्हणजे रेखाटल्या गेलेला आहे आणि आता ते चांगलं. म्हणून बालपणी जो अभ्यास केला जातो तो आयुष्यभर डोक्यात राहतो. बघा, जसं आपण जे पाढेपाठ करतो, जर लहानपणीच तुमचे पाढेपाठ नसतील तर तुम्ही मोठे झाल्यावर सुद्धा 6, 7 ते 42 सांगणार नाही. मग ते हळूहळू करत राहणार. मग ती 12 चौक किती आहे, 13 दुने किती आहे, मग हे आपल्याला आठवावं लागेल किंवा ते मल्टिप्लिकेशन करून ते काढावं लागेल. परंतु जर आपण लहानपणीच केलेलं असेल तर ते यावेळी बरोबर 12 चौक 48, 13 दुने 26 ते बरोबर आठवणार आहे. मग समर्थ म्हणतात, पाठांतर ते तसं आहे, हो, ते डोक्यात एकदा झालं फिक्स की ते कुठेही जात नाही, आयुष्यभर ते डोक्यात राहते. मग तरुणपणाचा अभ्यास काही वर्षापर्यंत लक्षात राहतो, म्हातारपणाचा अभ्यास कालचा आज आठवत नाही. बघा, म्हातारा जीव झाल्यानंतर आदल्या दिवस दुसऱ्या दिवशी आठवत नाही, परंतु बालपणी पाढे पाठांतर केलेले ते आजही तिचे पाठ आहे.
म्हणजे कालचं निरूपण खूप उत्तमाचं होतं. मग दुसरी विचारणार काय सांगितलं ते आता सांग बघ. ते म्हणेल नाही खूप गोष्टी होत्या. या गोष्टी बालपणाच्या आहेत. म्हणून समर्थांनी म्हटलं प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते मनी म्हणजे आपल्या जीवनाची प्रभात. आपल्या जीवनाची प्रभात याचा अर्थ बालपण जीवनाच्या प्रभातीत. बालपण आहे हो, याचा अर्थ बालपण आहे आपल्या जीवनाची प्रभात म्हणजे बालपण. त्या जीवनाच्या प्रभातीत आम्ही भगवंताचं जर नाम घेतलं म्हणजे जीवनाच्या सुरुवातीला जीवनाच्या बालपणीत तर आपण भगवंताच्या चरणी लीन झालो. भगवंताचं जर नाम घेतलं तर भक्त प्रल्हाद तरुण गेले. समर्थांनी लग्न मंडपातून वयाच्या 13व्या वर्षी पलायन केले. ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. किती महान लोक होते ते हो. 13व्या वर्षी पलायन केले म्हणजे त्यांना कळलं जगण्याचं रहस्य कशामध्ये आहे. भक्त प्रल्हाद तरुण गेले हो. अखंड नामस्मरण. ती होलिका जी आलेली त्यांना जळवाय म्हणजे अग्नीमध्ये ती जळणार नव्हती असा तिला वर होता, परंतु ती जळून गेली. म्हणून समर्थ म्हणतात प्रल्हाद तरला हत्तीच्या पायाखाली तुडवलं, गरम तेलात त्याला टाकलं, परंतु भक्त प्रल्हाद भक्ताचे होते. त्यांचा ते फक्त नामस्मरण नारायण 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 सगळ्यामध्ये त्यांनी देव दाखवला. म्हणजे त्यांना जगण्याचं गूढ कळलेलं होतं. ज्ञानेश्वर माऊलीने 21व्या वर्षी समाधी घेतली. किती महान हो. ज्यांनी अल्प वयामध्ये अनेक गोष्टी केल्या. आम्हाला 30-30 40-40 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला अजून तेवढं स्मरण करता येत नाही. मीराबाई, शबरी, शबरी, संत मीराबाई, संत नामदेव, संत तुकाराम किती उत्तमाचे होते हो. काय त्यांची भक्ती. तसं कधी होणार आपण. मग समर्थ म्हणतात किती महान लोक आहेत हो ज्यांनी अल्प वयामध्ये अनेक गोष्टी केल्या. म्हणून प्रभाते मनी राम चिंतित जावा. पुढे वैखरी रामा धीव दावा. सदाचार हा थोर सांडून येतो. जनी तोचितो मानवी धन्य होतो. मानव म्हणून त्याला जर धन्यता प्राप्त करायची असेल तर त्याला सुरुवात ही प्रभाते करावी लागेल. सुरुवातीला करावी लागेल. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे दिशेकडे दुरी जावे. सुचिस्मंत होऊन यावे. येता काहीतरी आणावे रीते खोटे. मग आता समर्थ म्हणतात आहे की दिशेकडे दुरी जावे. शौचासाठी दूर कुठेतरी जावं. सुचिस्मंत होऊन यावे. निर्मळ होऊन यावं. येता काहीतरी आणावे रीते खोटे. म्हणजे येताना काही ना काही आणावे. रिकाम्या हाताने येणे येते योग्य नाही. मग समर्थ आता सांगत आहेत की रीते म्हणजे काय हो तर रिकाम्या हाताने. रिकाम्या हाताने म्हणजे जुन्या काळी सगळी लोक कसं बघा गोष्टींसाठी म्हणजे काय सगळ्या गोष्टींसाठी बाहेर जायची जुन्या काळी. म्हणजे त्यांचं कसं असायचं वाड्यांमध्ये घर असायचं. एखादी वाडी असायची आणि तिच्या भरपूर खूप लांब अंतरावर दुकान असायचं एखादं. किंवा काय आणायचं असेल चक्की असेल किंवा अजून काय असेल तर खूप लांब असायचं हो. ती एक काम करायला गेली की 2-3 कामं करून यायची. जर कपडे धुवायचे असतील तर तिथे कपडे घेऊन जायचे धुवायला. तिथे भांडी पण घेऊन जायची. तिथे आंघोळ पण करून यायची. आणि समर्थ म्हणतात ते सगळं करून नंतर येताना ती सगळी कामं ते दुकानावर पण जाऊन तिथून बाजार पण घेऊन यावा. म्हणजे एकदा एकच वेळ जाणार पण 4-5 गोष्टी म्हणजे 4-5 कामं करून घेऊन येणार. मग जुन्या काळी सगळ्या गोष्टींसाठी घरामधून बाहेर पडावं लागत होतं. प्राथमिक विधी बाहेर करायची. येताना आंघोळ करून यायची. सुचिस्मंत व्हायचं. घरी येताना ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या आधीच घेऊन यायच्या. म्हणून समर्थ म्हणतात ते म्हणजे रिकाम्या हाताने. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने दिशेकडे दुरी जावे. सुचिस्मंत होऊन यावे. येता काहीतरी आणावे रीते खोटे. धूत वस्त्रे घालावी पिळून. करावे चरण क्षालन. देवदर्शन देवतार्चन यथा सांग. म्हणजे आपण धुवून आणलेली वस्त्र पिळून वाळत घालावी. हातपाय स्वच्छ धुवून देवदर्शन देवतार्चन यथा सांग करावं. म्हणजे काय काय होतं तर धूत वस्त्र म्हणजे धुवून वाळत घालण्याची वस्त्र. काही वस्त्र अशी असतात की जी धुता येत नाही. जसं कुशाचे कपडे आहेत बघा त्यांना धुता येत नाही. ते धुतले की खराब होतात. मग त्यांना स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण जे धूत वस्त्र आहे ते धुवून पिळून वाळत घातलं पाहिजे. म्हणून मग पुढे म्हटलंय समर्थाने करावे चरण क्षालन.
करावे चरण क्षालन, हात पाय स्वच्छ धुवा, देवतार्चन करावं म्हणजे देवाची पूजा करावी. अनेक लोक पूजा करतात, पण काही लोकांची पूजा ही आदर्श असते हो. एवढं प्रसन्न वाटतं ना. काही काही लोक बघा पूजा करताना मुद्दाम तिथे उभं राहायचं. काही काही लोक एवढे उत्तमाची पूजा करतात ना की आपलं मन अगदी त्याच्यामध्ये रमून जातं. असं वाटतं बघ साक्षात भगवंत इथे आलेला आहे, साक्षात भगवंताचा वास इथे दरवळतो आहे, भगवंताचे पदस्पर्श इथे झालेला आहे असं वाटत असतं. मग समर्थ म्हणतात की काही खरंच काही काही लोकांची पूजा आदर्श असते आणि काही लोकांची पूजा तिला वेळच लागत नाही. फटाफट ते पूजा करून कधी मोकळे होतात काहीच कळत नाही. एक क्षण मनी ओढला जात नाही. म्हणजे एक क्षण मनी ओढला जात नाही ते त्यांची पूजा झाली. म्हणजे जसं सज्जनगडाला जा आणि समाधीची जेव्हा पूजा होते तेव्हा तिथे अभिषेक केला जातो, जेव्हा वस्त्र फुलं वाहिली जातात गाईच्या दुधाने, जेव्हा तिथे आंघोळ घातली जाते त्यावेळेस तुम्ही पाहाव काय सुंदर रूप आहे, खूप सुंदर अप्रतिम. इथे बसून राहा, मन प्रसन्न होते. प्रत्यक्ष भगवंत आपल्या डोळ्यांसमोर आहे अशा भावातून जेव्हा पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या म्हणजे डोळ्यांवर पाणी उचलले जात नाही. आपल्या तामणामध्ये कोमट पाणी आणि नंतर देवाला आंघोळ घालायची म्हणजे त्यांच्याकडची पूजा पाहून पूजा शिकावी. इतकी सुंदर पूजा. समर्थ म्हणतात खरंच काही असे पूजा करतात ना की प्रत्यक्ष भगवंत तिथे आहे. एवढी उत्तमाची पूजा, ते तन मन धन काया मन बुद्धी सगळं त्या समर्थाचरणी. म्हणजे ती पूजा करत असताना ते एवढे लीन होतात की साक्षात मी भगवंताच्या चरणी नतमस्तक झालोय असं वाटतं आणि भगवंत इथे आहे, त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून म्हणतात समर्थ म्हणतात की यथा सांग सुंदर पूजा अशी शिकावी आपण. त्यांच्याकडची पूजा पाहून पूजा शिकावी, इतकी सुंदर पूजा. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे यथासांग करावी. यथासांग याचा अर्थ जसं मला हवं तसं भगवंतालाही पाहिजे. आता जसं मला हवं म्हणजे काय, तर मला दररोज नवीन कपडे आवडतात, मग भगवंताचं हे वस्त्र चेंज करत राहावे. मला दररोज चांगल्या ताटात जेवण पाहिजे, मग त्याला भगवंताला जे आपण नैवेद्य दाखवतो तो पण उत्तमाचा असावा, नवीन नवीन प्रकार असावे. त्या भगवंताची पूजा करताना अगदी उत्तमाचं त्यांना सगळं भगवंतांना स्वच्छ करावं. त्यांना समर्थ म्हणतात आहे त्यांची आंघोळ उत्तमाची घालावी. उत्तम जसं आपल्याला गार पाणी आपण टाकल्यावर कसं करतो, आपल्याला थंडी वाजते, अंगावर शहार येतात, मग तसं भगवंताला जसं मला वाटेल तसं, म्हणजे जे मी इच्छिते जे मला पाहिजे तसं भगवंताला करता आलं पाहिजे. ती खरी पूजा आहे. आणि त्या पूजन तू आणि मी एक झालो तसं होणार, ते सुंदर पूजा. म्हणून भगवंताला म्हणजे समर्थ म्हणतात आपल्याला जर टिकली उलटी झालेली चालते का नाही, वाकडी झालेली चालते का नाही, गंध आपल्याला इकडे तिकडे अजिबात चालत नाही, मध्येच्या मध्येच राहायला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की यथासांग करावी. जसं मला हवं तसं भगवंतालाही पाहिजे. जसा मला गंध इकडे तिकडे चालत नाही तर भगवंताला कसा चालेल. म्हणून देवांना सुद्धा तेच हवं जे तुला हवं, तेच तुला पाहिजे. जे आपणास हवे ते देवास व्हावे. हे सगळं झाल्यानंतर आपल्या अंतरात्म्याला शांतता मिळावी म्हणून काय करावं, तर समर्थ पुढे म्हणतात आहे काही फळाहार घ्यावा, पुढे व्यवसाय करावा, लोक आपला परावा म्हणत जावा. काही फलाहार घेऊन पुढे आपला जो उद्योगधंदा असेल तो करावा. आपला कोण परका कोण याप्रमाणे लोकांची पारख करावी. आणि समर्थ म्हणतात सकाळी लवकर उठून 2 फळं खाल्ली पाहिजेत, फळाहार घ्यावा आणि त्यानंतर व्यवसाय करायला जावं. म्हणजे आपली जी कामं आहेत ती करावी. जुन्या काळामध्ये नोकरी कमी होत्या हो, त्यावेळी नोकऱ्या जास्त नव्हत्या, सगळे जसे त्याच्याकडे व्यवसाय असायचा किंवा म्हणजे मोलमजुरी करायला लोक जायची. त्यामुळे सगळे व्यवसायच करायचे. ते ज्याच्याकडे व्यवसाय आहे तो स्वतःचं पोट उत्तमच भरू शकतो. पण परोपकार असा आहे की आपल्याबरोबर, परोपकार काय सांगतो, आपल्याबरोबर लोक आपला परावा म्हणत जावा. म्हणजे आपल्याबरोबर आपण 10 माणसांचं पोट भरण्याची व्यवस्था करत आहोत, त्यामध्ये सुद्धा परोपकारच आहे. एका बरोबर 10 लोकांच्या कुटुंबांना आपण चालवू शकतो, हा परोपकारच आहे. म्हणून व्यवसायाकडे लक्ष द्या असं समर्थ म्हणतात आहे. व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा प्रकारे व्यवसाय करावा म्हणजे आपल्यापासून आपलं पण पोट भरेल आणि माझ्याबरोबर 10 लोकांचंही अजून पोट भरेल. लोक आपली लोक आहेत,
ओळखली पाहिजेत, चांगल्या माणसांकडनं काम करून घेतली पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर विवरो जाणावे अर्थांतर, नेमस्त नेटके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्येविन बोलावे तेची पाप. सुंदर अक्षर लिहावे, सुंदर हस्ताक्षराने लिहावं. काही बघा, मुलांची अक्षरं एवढी घाणेरडी असतात ना की काही समजत नाही. कधी कधी त्या शिक्षकांना सुद्धा त्या मुलांच्या लेखणीमुळे चष्मा लागलेला असतो. काही मुलांची अक्षरं एवढी सुंदर सुरेख असतात की असं बघून त्या अक्षरांकडे अगदी मोत्यासारखी ती टिपावी तशी असतात. म्हणजे पहिल्या पानापासून शेवटच्या ओळीपर्यंत, शेवटच्या पानापर्यंत त्यांचं अक्षर सारखं अगदी असं व्यवस्थित स्वच्छ नेटकं ते लिहितात. पहिले आपण लहान असताना आम्हाला सुद्धा शुद्ध लेखनाचा 5 ओळी लिहून आणायच्या नेहमी काम असायचं. संध्याकाळ झाली की आजचा दिनांक टाकायचा आणि ते लेखन लिहायचं. त्याच्याबरोबर आपलं अक्षर वळण म्हणजे जे अ आ इ ई ह्याचे जे स्ट्रोक आहेत ते कसं काढावं, कसं लिहावं, त्याच्यासाठी चित्ता असायचा बघा. त्या कित्ता असायचा आणि त्या कित्त्यावर बोरूने लिहावं लागायचं. म्हणजे तो आपला बांबूचा बोरू करायचा आणि तो शाई असायची, त्या शाईमध्ये बुडवून नंतर तो कित्ता गिरवायचा. दर शनिवारी तो प्रोग्राम असायचा. म्हणजे 2-2, 1-1 पेज दर शनिवारी लिहिलं गेलं जायचं. त्यामुळे लहानपणी आपली अक्षर सुधारायचा खूप प्रयत्न असायचा. आता अक्षरांकडे इंटरनेट आल्यामुळे, कम्प्युटरचं, लॅपटॉप हे सगळं वाढल्यामुळे आता अक्षरांकडे म्हणजे पहिल्यांदा पत्र पण हाताने लिहायची, त्याच्यामुळे स्वतःचं अक्षर हे खूप सुंदर असायचे. आता काय अक्षरांचं बोलायची गरज नाही. चांगल्या अक्षरात लिहिता आलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीला लिहिताच येत नाही हो. म्हणून ते चांगलं अक्षर लिहिलं तर आपल्याला व्यवस्थित वाचता येईल, त्याचं विवरण करता येईल आणि जाणून घेता येईल की इथं काय लिहिलेलं आहे. मग आजच्या तरुण पिढीला लिहिता काय येत नाही, कारण कम्प्युटरवर लिहू शकतात, कागद पेन घेऊन लिहायची गरज नाही. आता लिहिणेच बंद झाले आहे. आता पत्रसुद्धा बंद झाली. सुंदर अक्षर असलं पाहिजे, त्याची गरज आहे. कितीही कम्प्युटरवर केलं तरी स्वाक्षरी आहेच ना हो. म्हणजे स्वअक्षरी, स्वतःचं अक्षर म्हणजे अक्षराला महत्त्व आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, सुंदर अक्षर लिहावे, स्पष्ट नेमस्त वाचावे, विवर जाणावे अर्थांतर. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, चांगल्या शिक्षणाची जी सुरुवात आहे ती लिहिणे, वाचणे आणि बोलणे आहे. आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचं विवरण आम्हाला करता आलं पाहिजे. विवरण करणे म्हणजेच त्याचं स्पष्टीकरण करणे आहे. नेमस्त नेंडके पुसावे, विशद करून सांगावे, प्रत्येविन बोलावे तेची पाप. म्हणजे कुणाला काही विचारायचं असेल तर नीट नेमकं विचारावं. कुणाला काही सांगायचं असेल तर नीट स्पष्ट करून सांगावं. अनुभवाशिवाय बोलणं हे काय आहे? समर्थ म्हणतात पाप आहे. हे समर्थाने बोलणाऱ्यासाठी लिहिलेलं आहे, हे आता सांगितलेलं आहे. तू बोलतोस का? मग नुसतं बोलू नको. बोलत असताना तुला प्रत्ययाला काय आलं हे सांग. प्रत्यय म्हणजे अनुभव. माझ्या अनुभवाच्या गाठी काहीच नाही आहेत आणि मी नुसता बोलत राहतो आहे अशा वेळी चालणार नाही. माझ्याकडे अनुभवाची शिदोरी पाहिजे. म्हणून आधी केले मग सांगितले त्याची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. म्हणजे अनुभवाने बोलता आलं पाहिजे. म्हणून म्हणतात बघा, आपली आई, आपली काकी, मावशी, मामी जी काही आपल्यापेक्षा मोठे वयस्कर लोक आहेत ते आपल्याला सांगतात, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी बघितले. पावसाळे म्हणजे पाऊस किती पडला हे त्यांनी नाही बघितलं, तर अनुभवाचे बोल. त्यांनी त्यांच्या आयुष्यात घेतलेले अनुभव, लोकांना पारखलेली त्यांची क्षमता आणि लोक कसं फसवतात, कसं सांगतात, कसं बोलतात हे त्यांना सगळी पारख असते. म्हणून ते आपल्याला सांगत असतात. परंतु आपण तरुणाईच्या झोकात असतो, आपण ऐकायच्या झोकात नसतो. आपण त्यांना म्हणतो तुला काय कळतंय, मला जास्त कळतंय. म्हणजे समर्थ म्हणतात ती आपण काळजी घ्यायला सांगितली आहे. समर्थाने बोलणाऱ्यांसाठी सांगितलं आहे. ज्याला सांगायचं आहे त्याला विशद करून सांगा, स्पष्टीकरण करून सांगा, त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत त्याला सांगा. त्याचं जर तुम्ही समाधान करू शकले तर आत्माराम तुम्ही शांत केलेला आहे. कारण सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तो जर जगदीश बसलेला आहे, अंतरात्मा बसलेला आहे, तर प्रत्येक अंतरात्म्याला संतोष होईल अशा प्रकारची वर्तणूक आमची पाहिजे. म्हणून पुढे समर्थ काही आता सूचना देतात आहे आणि त्या सूचनेचं माणसाने म्हणजे त्या सूचनेचं पालन केलं तर माणसाचं जीवन धन्य होईल. तर कोणतं सूचना? तर संतांची वचने हे त्रिकाला बाधित सत्य
सत्य आहेत आणि ती सत्य असल्यामुळे ती कालही चांगली होती, आजही आवश्यक आहेत आणि उद्या सुद्धा त्यांचा उत्तम उपयोग होणार आहे. म्हणून संत समर्थ म्हणतात, संतांची वचनं ऐका. म्हणून पुढे म्हटलंय, सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. वागण्यास सावधानता असावी, नीती मर्यादा पाळावी आणि लोकांना पटेल अशा प्रकारची कार्यसिद्धी करावी. म्हणून म्हटलं आहे समर्थांनी, काम केल्यानंतर त्याचं जर आपल्याला अपयश आलं तर लोक हसतात, लोक म्हणतात मोठा उभा राहिलेला. आता काय झालं त्याचं? म्हणून समर्थ आग्रह धरतात की जर तुम्ही उभे राहिले असेल तर उभं राहत असताना पहिलं पूर्ण विचार करा आणि ज्या कार्यासाठी तुम्ही उभे राहिले आहेत ते कार्य सिद्ध करून दाखवा. ते सिद्ध झालं तर लोक टाळ्या वाजवतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अपयशी झाले तर लोक निंदा करू लागतात. म्हणून लोकांच्या निंदेला वाव मिळेल असं वागू नका. कार्यसिद्धी करा आणि जे लोक अपयशातून यशस्वी झाले आहेत त्या लोकांचं कौतुक त्या लोकांनी केलेलं आहे, त्या लोकांचं कौतुक जगात झालेलं आहे. जे उभे राहिले आणि जे उभे राहण्याच्या अगोदरच त्यांनी निश्चय केलेला आहे आणि ते यशस्वी झालेले आहेत अशा लोकांना जगाने डोक्यावर घेतलेलं आहे. ते लोक जगन्मान्य आहेत आणि जगन्वंद्य झालेले आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल श्री समर्थांनी केवढे गौरवाचे उद्गार काढलेले आहेत बघा. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी उद्धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. किती उत्तमाच्या उभी आहे तो. निश्चयाचा महामेरू म्हटलेला आहे. याचा अर्थ जो निश्चय केलेला आहे त्या निश्चयानंतर हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा आहे, स्वराज्य व्हावे. त्या निश्चयानंतर त्या निश्चयाप्रमाणे त्यांनी सिद्धी केलेली आहे, पूर्णत्व केलेलं आहे, यश प्राप्त केलेलं आहे. शिवाजी महाराजांना अपयश कधी आलेच नाही. प्रत्येक ठिकाणी यशस्वीता का आली छत्रपती शिवाजी महाराजांना? कारण कार्यसिद्धी करत असताना पूर्ण तयारीनिशी ते उभे राहायचे आहे. महापुरुषांची चरित्रे आपण पण वाचावी, ते गुण आमच्यामध्ये यावेत. म्हणून श्री प्रभू रामचंद्र उभे राहिलेत. रावणाला मारण्यासाठी ज्यावेळी ते उभे राहिले त्याच वेळी ते यशस्वी झाले. ते उभे राहिले, शत्रू आपोआपच परास्त झालेला आहे. जिथे श्रीराम आहेत तिथे यश आहे, जिथे भगवान कृष्ण आहेत तिथे यश आहे. म्हणून आम्हाला यश यावं यासाठी पहिला आम्ही सिद्ध झाले पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात यासाठी सावधानता हवी. म्हणून दिलेला आहे, सावधानता असावी, नीती मर्यादा राखावी, जनास माने ऐसी करावी क्रियासिद्धी. जगाने झुकून वंदन करावं असं वागणं आपलं असावं. कोणीही आपल्या नावावर, आपल्या घरावर कोणी बोट दाखवू नये असं वर्तन आपलं असावं. म्हणून म्हणतात जेव्हा मनुष्य मर्यादेने वागतो त्यावेळी मर्यादेने विराजते. जो मर्यादेने वागतो त्या माणसाच्या जीवनात कधी दुःख येतच नाही. मर्यादा सोडली की दुःखाची सुरुवात झाली. मग मर्यादा सोडू नका. आपली मर्यादा काय आहे? आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत तर आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे, खाली वागता आलं पाहिजे. मर्यादा राखली आहे, आपल्यापेक्षा मोठे लोक बोलत असतील तर तिथे शांत राहता आलं पाहिजे. मर्यादा राखली आहे. मर्यादा राखणे याचा अर्थ नुसतं पोटासाठी मर्यादा राखायची नाही, तर ती नीती आणि मर्यादा आपल्या जीवनात अखंड पाळता आली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात जनास माने ऐसे करावी क्रियासिद्धी. लोकांना आनंद वाटला पाहिजे. लोकांना आवडते. कोणत्याही माणसाला यशस्वी माणूस आवडत असतो बघा, अपयशी आवडत नसतो. आणि अपयश त्याच माणसाच्या नशिबी येते जो प्रयत्न करत नाही. जो प्रयत्नशील आहे त्याला यश नक्की मिळणारच. म्हणून समर्थ म्हणतात प्रसंग पाहून वर्तावे विवेकी पुरुषी. मग असं समर्थ एका ठिकाणी सांगतात प्रसंग कसा आहे त्याप्रमाणे आपल्याला वागता आलं पाहिजे. ज्याला प्रसंगमान कळत नाही त्याला शिकून तरी काय उपयोग? शिक्षणाने माणसं मोठी झाली आहेत असं नाही आहे. शिक्षणानंतर त्या लोकांनी जीवनात ते कसे वागले याच्यावरून त्यांचं मोठेपण सिद्ध झालेलं आहे. डिग्री आणि पैशाने मोठेपण सिद्ध होत नसते, त्याच्या वागणुकीवरून मोठेपण सिद्ध होत असते. म्हणून समर्थ म्हणतात विद्या उदंड शिकला, प्रसंगमान चुकत गेला, मग ते विद्येला कोण पुसे. तुम्ही विद्या संपन्न आहे त्याचा आम्हाला काय संबंध आहे? तुम्ही खूप श्रीमंत आहे, काय आम्हाला कारण आहे? त्या श्रीमंतीचं देणं घेणं काहीच नाही. महत्त्वाचं ते आहे की त्या व्यक्तीला प्रसंगी कसं वागता येतं त्यावरून त्याचा मोठेपणा ठरत असतो. जे जगामध्ये उत्तम आचार ठेवतात, आचरण उत्तम ठेवतात ते लोक जगन्मान्य होतात. आणि म्हणून त्या म्हणजे त्या ज्या
निंद्य गोष्टी आहेत त्या आपल्याला आता नको आहेत. निंद्य गोष्टी, लोकांची निंदा नको आहे. तुझं कसं चाललंय ते तू बघायचं. दुसऱ्याचा आपल्याला बोलायचा अधिकार दिलेला नाही, म्हणून नको रे म्हणा. त्या आम्हाला टाळल्या आल्या पाहिजेत. निंद्य गोष्टी, ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या आम्हाला स्वीकारता आल्या पाहिजेत. म्हणून समर्थ म्हणतात अन्वय करणे, याचा अर्थ तो शब्द अलग अलग करून दाखवणे. म्हणून पुढे म्हटलंय ताळ धाटी मुद्रा शुद्ध अर्थ प्रमेय अन्वये शुद्ध गद्य पद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. मग ताल धाटी मुद्रा शुद्ध म्हणजे कित्येक लोकांना चांगले गाता येतं पण वादन करता येत नाही. आणि ज्या लोकांना चांगलं वादन करता येतं त्यांना चांगलं गाता येत नाही. समर्थांनी एक बाजू नाही सांगितले, तर ज्याला चांगला स्वर आहे त्याला चांगला तालही असला पाहिजे. सूर आणि ताल या दोन गोष्टी गायनाला महत्त्वाच्या आहेत. म्हणून उत्तम आपल्याला टाळ वाजवता आला पाहिजे. त्या टाळ्यावरूनच त्याचा ताल किती पक्का आहे हे, त्याच्या टाळीवरूनच त्याचा ताल किती पक्का आहे हे समजतं. म्हणून समर्थ म्हणतात अभ्यास करा आणि त्या गोष्टी शिकून घ्या. शिकल्याने येते, या जगात शिकल्याशिवाय काहीही येणार नाही. गद्याचे आणि पद्याचे उत्तम दृष्टांत देता आले पाहिजे, ते पुढे समर्थांनी दिले आहेत. समर्थ म्हणतात सगळं आपल्याला जमलं पाहिजे, सगळ्यामध्ये आपण प्रावीण्यता दाखवली पाहिजे. आता पुढे समर्थांनी इथे सांगितलं आहे की गाणे वाजवणे, नाचवणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आडकथा छंदबंद, ताट धाटी मुद्रा शुद्ध, अर्थ प्रमेय अन्वय शुद्ध, गद्य पद्य दृष्टांत शुद्ध अन्वयाचे. मग समर्थ म्हणतात आहे इथे की गद्याचं पद्याचं दृष्टांत आपल्याला उत्तमाचे देता आले पाहिजे. दृष्टांत म्हणजे सिद्धांत समजून सांगण्यासाठी दिलेला दाखला म्हणजे दृष्टांत. तो दृष्टांत जर परफेक्ट दिला गेला तर लोकांना पटकन समजते हो. नाहीतर 1 तास जरी आपण बोललो तरी त्यांना काही समजणार नाही. म्हणून शेवटी सांगणाऱ्याचा उद्देश असा आहे की लोकांना ते कळलं पाहिजे, ते लोकांच्या मनात उतरलं पाहिजे, त्यांनी त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. असे छोटे छोटे दृष्टांत द्या की ज्या दृष्टांतांनी लोकांना ते आवडते आणि समजते. म्हणून पुढे म्हटलंय गाणे वाजविणे, नाचणे, हस्तन्यास दाखवणे, सभारंजके वचने, आड कथा छंदबंद. मग समर्थ म्हणतात लोकांना आता किती सुंदर सांगितले बघा समर्थाने. गाणाऱ्यांकडे लोक आकर्षित होतात, त्यांच्याकडे मनुष्य नैसर्गिकरित्या ओढला जातो नैसर्गिकदृष्ट्या. म्हणून कंठ हा चांगला असणे हा कीर्तनकारांचा दागिना आहे. ऐकताना कर्ण म्हणजे कर्कश बेसूर होता कामा नये. एका यांचं निरूपण श्रवण असं असतं ना की खूप उत्तम असं वाटतं तो वेळ संपूच नाही, एवढा सुंदर आवाज, एवढा सुंदर कंठ, असं वाटतं ते सदा ते ऐकत राहावं. म्हणून ऐकताना कर्ण कर्कश बेसूर होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. आणि ते सुद्धा जाणकाराकडे जाऊन ते शिकलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात कीर्तनात सुद्धा नृत्य आहे, पण ते कीर्तनातलं नृत्य भगवंतासाठी आहे म्हणून त्याला कीर्तन म्हणतात. आणि सामान्य जनतेसाठी जर नाचत असाल, समर्थ म्हणतात सामान्य जनतेसाठी, तर ते कीर्तन नाही आहे, तर त्याला नर्तन असे म्हणतात. आम्हाला भगवंतासाठी नाचायचं आहे. म्हणून संत नामदेव महाराज म्हणतात नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझी आळी, वाचे विठ्ठल रखुमाई, परेहून परते घर तेथे राहू निरंतर. म्हणून हस्तन्यास उत्तम हाताने अभिनय करता आला पाहिजे. सभारंजके वचने, सभेला रंजन वाटावी, सभेला आकर्षित करावी, अशी काही उदाहरणं सांगता आली पाहिजेत. म्हणून पुढे समर्थांनी म्हटलंय बहुतांचे समाधान राखावे, बहुतांस मानिले ते बोलावे, विलग पडवणे दावे कथेमध्ये लोकांना काय आवडते त्याचा विचार करा. कथेमध्ये लोकांना मनोरंजन आवडतं. अधूनमधून एखादी चुटकुले म्हणजे विनोद एखादा सांगावा, कारण त्यांचा आळसही गेला पाहिजे आणि त्यांचे अवधानही मग टिकून राहतं. अधूनमधून असावं ते, पण तो किती असावा, तर तो मिठासारखा असावा. मिठाचं प्रमाण कसं भाजीमध्ये जेवढं तेवढं असतं, किती असतं तितकाच तो विनोद असला पाहिजे. जास्त चालणार नाही, कमी पण चालणार नाही, म्हणजे खूप पण नको. मिठाचं प्रमाण जेवढं आहे तेवढं पाहिजे. खूप विनोद चालणार नाही, नाहीतर कीर्तनच विनोदी होऊन जाईल. म्हणून त्याच्यातून काहीतरी संदेश असला पाहिजे. नंतर कीर्तनातून उठताना माणसाला कळलं पाहिजे की या गोष्टी मला आज कळलेल्या आहेत. म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने लोकांचे उदंडबाजी आणू नये, लोकांचे उकलावे हृदय, तरी मग स्वभाव होवे नामघोष. मग म्हटलंय आता लोकांचं उदंडबाजी आणू नये.
लोकांना कंटाळा आणून देऊ नये, नेमकंच बोलावं, तत्काळचे उत्तर द्यावं, लगेच उत्तर देऊन टाकावं, खूप घुटमळत बसू नये, एकदम योग्य बोलता आलं पाहिजे. इथे भाव आहे भगवंताबद्दलचा, इथे हृदयाचा संबंध असतो. म्हणून कीर्तन ही कला नाही तर कीर्तन ही भक्ती आहे असं समर्थ म्हणतात. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात, भक्ती ज्ञान वैराग्य योग नाना साधनाचे प्रयोग जेणे तुटे भवरोग मनन मात्रे लोकांचे उकलावे हृदय तरी मग स्वभावे होय नामघोष. जेव्हा लोकांचं अंतःकरण प्रसन्न होऊन जाते ना, तुम्ही नाम घ्या असं नाही, तुम्ही जय 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 राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, लोक आपोआपच टाळ्या वाजवायला लागतात. हो, वाजवतात की नाही? आपोआपच टाळ्या वाजवतात आणि लोक डोलायला सुद्धा लागतात. जय म्हटलं जातं, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणजे गजर ज्यावेळी होतो तेव्हा लोक आपोआपच डोलायला लागतात. मग समर्थ म्हणतात केव्हा डोलायला लागतील, तर जेव्हा त्यांच्या मनामध्ये या कीर्तनाबद्दलचा आनंद तुम्ही भरला असेल तर ते नाचायला लागतात, डोलायला लागतात. म्हणून भक्ती असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे आणि वैराग्य असलं पाहिजे, या तिघांचा संयोग असला पाहिजे. म्हणून भवरोग म्हणजे या जगाचा आम्हाला जो रोग जडलेला आहे, भवरोग, हे जग सत्य आहे, हे सगळं मनन मात्रे सगळं निघून जाईल. म्हणून पुढे म्हटलं आहे समर्थांनी, ऐसे न जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, मग महंत लीळा स्वभावे अग्निबाणे युक्ती विना साजिरा योग तो दुराशेचा रोग संगतीच्या लोकांचा भोग उभा ठेला. मग समर्थ म्हणतात ते वाचते आहे आणि तुम्हाला सांगते आहे. म्हणजे समर्थ म्हणतात माझं काहीच नाही, समर्थ सांगतात तेच मी वाचते आणि बोलते आहे. जसं तुम्ही बोलता तसं जर तुम्ही वागत असाल तर मग महंत लीळा आपल्याला प्राप्त होते. म्हणून महंत समर्थ त्यांनाच म्हणतात ज्यांच्याकडे ज्ञान आहे, त्याबरोबरच वैराग्य आहे आणि आचरण सुद्धा उत्तमाचं आहे. या तिघांची सांगड ज्याच्याकडे आहे ते महंत झालेले आहेत, त्यांना समर्थांनी महंत म्हटलेलं आहे. ऐसे न करावे सर्वथा जनास पाहू नये व्यथा हृदयी चिंतावे समर्था रघुनाथ जीसी. म्हणजे असे समर्थ म्हणतात अशा प्रकारे कधी असं ऐसेने करावे सर्वथा, अशा प्रकारे वागू नये, लोकांना दुःख असं वाटेल असं वागू नये, हृदयात नेहमी समर्थ अशा रघुनाथाचं स्मरण करावं. उदास वृत्ती मानवे जन विशेष कथा निरूपण रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी. अनासक्त वृत्ती लोकांना मानवते आणि कथा निरूपण अशा उत्तम प्रकारे करावं की जसं रामकथा ब्रह्मांड भेदून त्यांच्याही पलीकडे नेता आली पाहिजे. सांग महंती संगीत गाणे तेथे वैभवास काय उणे नभा माझी तारांगणे तैसे लोक. जेथे उत्तम गुणांनी युक्त महंतपणा असेल, संगीत असेल, गाणं असेल, वैभवाचं तिथे काय उणं पडणार आहे. तसंच समर्थ म्हणतात आकाशात असंख्य तारे चंद्राभोवती असतात, त्याप्रमाणे त्याच्याभोवती लोक गर्दी करून सोडतात. म्हणून पुढे म्हटलंय आकलबंद नाही जेथे अवघेची विष्कळीत तेथे येथे आकले विनते काय आहे. घालून अकलेचा पवाड व्हावे ब्रह्मांडाहून जाड तेथे कैचे आणिले द्वाड करंटपण. म्हणजे जेथे अक्कल हुशारी नसेल तेथे सर्वच विस्कळीत होऊन जातं आणि एका अक्कल हुशारी शिवाय काय आहे. म्हणून पुढे म्हटलंय येथे आशंका पिटली बुद्धी यज्ञी प्रवेशली काही एक आशा वाढली अंतःकरणी. मग म्हणून अक्कल हुशारीच्या सामर्थ्याने ब्रह्माहून श्रेष्ठ व्हावे, मग तेथे द्वाड अभागी पण कसं राहील. येथे श्रोत्यांची आता शंका मिटलेली आहे, आता बुद्धीला प्रयत्नाचे महत्त्व कळलेलं आहे आणि म्हणून अंतःकरणात आता आशा वाढलेली आहे. म्हणून म्हटले येथे आशंका फिटली. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे यज्ञ सिक्वन नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.